संभाजीराजांनी बैठक सोडली. ते घाटावर आले. संगम पार करणाऱ्या नौका निरखू लागले. जनावरे, शिबंदी, सामानाचे पेटारे पैलतीराला पोचल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. आता 4-5 नौका खाशांची वाट बघत संगमाच्या ऐलतीरावर हिंदोळत उभ्या होत्या. संभाजीराजे डेऱ्यात आले. रानू अक्कांना म्हणाले, "अक्कासाहेब, जरा संगमावर येता?" "चला." काहीच अंदाज नसलेल्या रानू अक्का बोलून गेल्या. संभाजीराजे, रानू अक्का, दुर्गाबाई यांच्या संगतीने घाट उतरू लागले. त्यांच्या मागून शिबंदी पैलतीराला का गेलिया या घोटाळ्यात अडकलेले जिजोजी अदब धरून चालला. संगमतीर आला. नावाड्यांनी नौकातूनच युवराजांना मुजरे दिले. ते आपले करण्याचे भानही संभाजीराजांना उरले नव्हते. रानू अक्कांना ध्यानीमनी नसता संभाजीराजांनी वाकून त्यांच्या पायांना हाताची बोटे भिडवली. "आम्ही येतो आहोत. आपण परतावं सज्जनगडी यांना घेऊन." "मतलब?" चमकत अक्कासाहेबांनी विचारले. आम्ही पठाण दिलेरच्या गोटात जाण्याचा निर्णय पक्का केला आहे." गोळीबंद जाब आला. "बाळ महाराज!" अंगावर वीज पडल्यागत रानू अक्का चित्कारल्या. जिंजोजीच्या डोळ्यांसमोर दिवसा ढवळ्या काजवे उमटले. दुर्गाबाईंनी कधी नव्हे ते मान उठवून आपल्या स्वारीला नजरेनेच जाब विचारला. वाऱ्याच्या फराट्याने मुखाभोवतीचा पदर उडून गेल्याचे भान रानू अक्कांना उरले नाही. नजर आपल्या पाठच्या बंधुराजावर जोडीत त्यांनी विचारले, "काय काय काय बोलता आहात हे? आबांचा काही विचार केलात?" "जी, केला आहे. आता आम्ही कुणाचं काही लागत नाही. रायगडी, शृंगारपुरी, परळीवर आमचं कुठंच आम्ही जखडून पडणार नाही. कुणापुढंही कशासाठीही हात पसरणार नाही. आमचा निर्णय पक्का आहे. आपण माघारी परतण्यास मुखत्यार आहात. जाताना आम्हाला ऐकवून जावं की तुमच्यासारखा भाऊ पाठीशी असण्यापरीस पाठ सुनी असती तरी बरं होतं. ते ऐकण्याचीही आम्ही तयारी केली आहे." ते ऐकताना रानू अक्का सुन्न सुन्न झाल्या. मान डोलवीत म्हणाल्या, "बाळ महाराज, कसं बोलता हे? यासाठी आम्ही तुम्हास साथ दिली. जे तुमच्या वाटेत आडवे आले त्यांना आडवे करण्याची धमक दाखविण्याऐवजी तुम्ही त्यांना पाठ दावता. तुमच्या जाण्यानं फावेल ते त्यांचे विचार केलाय तुम्ही? या भरल्या ओटीच्या बाईचं काय होईल तुमच्या माघारी?" दुर्गाबाईकडे हात करीत रानूबाईने विचारले. "आम्ही विचार केलाय. कुणाचं काय फावेल, काय होईल याच्याशी आम्हाला आता मतलब नाही. आम्ही येतो. आपण परतावं." रानू अक्कांना पाठवान दावीत संभाजीराजे झेप घेऊन नौकेत चढले. "चला," त्यांनी नावाड्यांना फर्मावले. संगमाच्या लाटांवर डुलत नौका सरसरू लागली. कासराभर आत घुसली. "बाळ महाराज, थांबा." अक्कांची कातरी साद कृष्णा वेण्णेच्या अंगावर काटे उमटवून गेली. पळभर नौका जागीच थांबली. संभाजीराजांनी नावाड्याला ती वळती घेण्याची इशारा दिली. नौका किनाऱ्याला भेटताच संभाजीराजांनी अक्कांना सवाल घातला. "काय? बोला. आम्हास वखत नाही. आम्ही येतो आहोत तुम्हा संगती." मायेचा चिंब काळजाचे घोगरे बोल घाटावरून उठले. कळवळत्या नजरेने तीच साथ दुर्गाबाईंनी आपल्या कुंकवाला घातली. "तुम्ही देवदर्शनाला नाही जात कुठं आम्ही अक्कासाहेब? कशाला पायी खोडा घालता? महाराज, एक वार आम्ही स्वतःला पारखे होऊ, पण तुम्हाला एकलं सोडणार नाही. जमणार आता आम्हाला. तुम्हाला एकलं सोडणार नाही. जमणार आता सोडणार. आम्ही निर्णय केला आहे. जिथं तुम्ही असाल तिथं तुमची पाठराखण करण्याचा. आम्हाला संगती घ्या. आजवर काही मागणं घातलं नाही.
पण आज आई भवानीची आण घालून हे मागणंच करतो आहोत. आम्हाला संगती घ्या. सगळी जानच ताठरल्यागत संभाजीराजे जोडल्या नजरेने अक्कासाहेबांना बघत राहिले. इथे बोलणेच खुंटले होते. शब्दांना व्याधी झाली होती. ठीक आहे, जशी आपली मर्जी. चलावं. नौकेतून उतरून संभाजीराजांनी हात जोड देत अक्कांना नौकेत चढविले. पाठोपाठ दुर्गाबाईंना हातजोड दिली. घाट सुना रीता करीत ते एकमेकांशी जन्माने जोडले गेलेले ते 3 जीव नावेत झोपावले. नगा धाकलं धनी असं काय बाय नगा करूसा. छत्रपतींच्या जागत्या इमानाचा किल्लेदार जिंजोजी काटकर काळजाच्या देठातून कळवळत म्हणाला, किल्लेदार, घाटावरचा बारदाना सज्जनगडी पावता करा. धनी, दिल्या आज्ञेची तामिली करा. तुमच्या महाराजांना सांगा, आम्ही परतुतेत हा सह्याद्रीचा डोंगरदरा जिंकण्यासाठीच. भरकटल्या क्षणाला संभाजीराजांच्या तोंडून तेजाबासारखे जळजळीत बोल कृष्णा वेण्णेच्या पावन अंगावर टपकले. नौका अज्ञाताचा संगम पार करीत सरसरू लागली. अंगावर वीज पडल्यागत किल्लेदार जिंजोजी काटकर तिच्या जाण्यामुळे उठणारी पाण्याची वळी गुमान बघतच राहिला. त्याच्या नजरेत ती काही मावत नव्हती. पैलतीर येताच सज्ज शिबिंदीतील 3 जातवान घोड्यांवर संभाजीराजांनी रानूअक्का दुर्गाबाईसह मांड घेतली. युवराज संभाजीराजे भोसल्यांचा तांडा मोगली तळाचा मुहूर्का धरत चालला भगवा झरी पटका हिरव्या निशाणीच्या छायेत. शिवाचा पुत्र आशिवाकडे एकला नव्हे, सोबत छत्रपतीची कन्या आणि छत्रपतींची गर्भवती सून घेऊन युवराज संभाजीराजे भोसले छत्रपतींना पारखे झाले. स्वतःसाठी खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोरके झाले. सुप्याचा मोगली तळ मागे पडला. 300 मावळी घोडेस्वारांची जमात उन्हातून निथळत चालली होती. पेडगावच्या बहादूरगडावर ठाण झालेल्या दिलेर पठाणाला संभाजीराजांनी हारकारे पाठवून आपण येत असल्याची वर्दी दिली होती. 3000 घोडेस्वारांची दिमत देऊन दिलेरखानाने इखलास खान मियाना व खैरत खान या आपल्या सरदारांना बहादूरगडावरून संभाजीराजांना घेण्यासाठी धाडले. इखलास आणि संभाजीराजे यांची सुपे पेडगाव मार्गावर भेट झाली. मावळी मोगली जोडफौज पेडगावच्या वाटेला लागली. पेडगावच्या वेशीवर खासा दिलेर खान सरंजामाने संभाजीराजांची राह ताकत उभाच होता. पूर्वी रजपूत मिर्झाने शिवाला सुलुखाला येणे भाग पाडले होते. तहाच्या अटी पूर्ण होईतो संभाला आपल्या गोटात ओलीस घेतले होते. त्यावेळी करे पठारावर रजपुताने या संभाला एक शाही हत्ती नजर केला होता. मजाक म्हणून त्यावेळी फर्जंद संभाला केल्या गेलेला सवालाचा जाब याच पठाने ऐकला होता. सवाल होता, इतना बडा शाही हाथी कैसे साथ ले जाओगे शंभूराजे? शिवाच्या या कडव्या बच्च्याने मोठ्या गरुराने त्यावेळी जाब दिला होता, डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गोडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीणच आहे. पठाण आज या आठवणीने स्वतःशीच हसला. त्याच्या मनी विचार आला, जंगे दिल शहजादे, गड किले नहीं चलते, उन्हें उठाना मुश्किल है, पर आदमी तो चलता है, उसे उठाना आसान है. संभाजीराजे इखलाससह पेडगावच्या वेशीवर येताच मोगली तळावर शाजने नगारे झडले. खांद्यावरची हिरवी जरीबंदी खिल्लत नेटकी करीत दोन्ही हात पसरून हसतच आईये
शंभूराजे आइये म्हणत दिलेर खान संभाजीराजांना सामोरा गेला. पठाणी छाताडाला भोसलाई छातवान भिडले. उभा तळ ते अकरीत बघायला वेशीवर लोटला होता. हाताला धरून पठाणाने संभाजीराजांना आपल्या सालारी डेऱ्यात आणले. मेने जोडून संभाजीराजांचा जनाना हत्यारबंद पहाऱ्यात बहादूरगडाकडे रवाना केला गेला. दुसऱ्या दिवशी तळावर नजराणा पेश करण्यासाठी दिमाखदार बैठक उठविण्यात आली. शाही बिछाती पांघरून ती सजविण्यात आली होती.